इसका यहाँ पे बजा हेलो हेलो अशी खरेदी झाली तुम्हाला काय सांगू बघतो तर म्हटलं बायको शिकली समजली तो काढणाऱ्याला दही दूध घेऊन जायचा तो काढणारा म्हणला का बायको झाली वेल एज्युकेटेड तर तुम्हाला सांगतो डायरेक्ट डेअरी खोलली दूध डेअरी तर मी म्हणे प्लास्टिकच्या खुर्चीवर नाही बसत म्हणे दूध डेअरी मध्ये तर म्हणलं नको बसू तर हिच्यासाठी काय केलं फोमची खुर्ची घेतली फोम आता गादी आहे अशी हे कधी बसली तर अशी ना उठली कधी तर अशी तरी नाही जमू नाही म्हणे ये भी नाही होणार असा झगडा झाला का 15 दिवसापासून माझ्या घरात पुरा खलबला बसला मोठा विचार आला आता जास्त नखरे बी करता नाही येत कारण की डायरेक्ट 1500 रुपये खात्यामध्ये येऊन राहिले आणि उद्या कधी उठून पडली तर मी पहिले बायको भेटून राहिली अरे 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 परमेश्वर नाही मी माघार घेतो आणि तिला माध्यम बघतो काय परिस्थिती आहे एका आवाजात बोलशील नाही रईस बापाची औलाद आहे तू मला माहित आहे ना पण आम्ही पहिला गरीब माणूस काय हरकत नाही पुन्हा एकदा आवाज देऊन बघतो अगं माझे प्रेमाचे नारी राधा 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 आठ दिवस झाले माझे पती माझ्यासोबत बोलत नाही आणि मी त्यांच्यासोबत बोलत नाही असं जर चालत राहिलं तर आमचा परपंच सुखाने चालेल का अजिबात चालणार नाही म्हणतात ना पती म्हणजे परमेश्वर नवऱ्याचं मीठ बायकोचं पीठ तेव्हाच चालेल जिंदगी नीट तो मी अशी करते त्या देवाची आराधना करते आणि नंतरच माझ्या पतीच्या आवाजाला हाक देते सोड हरी जाऊ दे मला
पिंडा कारभारने है गा अग माझे प्रेमाचे नारी अन राधा 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 गा चिंटूची पप्पा तू घरामध्ये काय करत होती नारी ग मी घरामध्ये काम करत होती रायावा कोणते काम हो कारभारी मोठ्या लाडानं म्हणता राधा तू घरामध्ये काय करत होती तुमच्या माणसांसारखी आमची बायांची जात का रिकाम टेकडे असते सर्व बायला दिला माणसाला काय ना दिला काहीच काम दिले नाही माणसाला सांग कोणते रोज सकाळी पहाटे 5 वाजता उठते बरोबर घरातला केर कचरा बाहेर काढते सडा शिपते चूल पेटवते पाणी गरम करते लहान मुला बाळांची आंघोळ करून देते त्यांना जेवण खावण देऊन शाळेमध्ये सोडते आणि मला सांगा माझ्या लाडाचे पती सकाळपासून उठता आणि उठल्या घाटाचं कोणतं काम करता चिंता काय तू सकाळी सुटली सारे काम केले ढाळा पोचा सर्वच केला या बायाने केलं सर्वच बाया करते तुला सारे काम सांगितले ते सांगितलं ते काय तो 5, 10, 15, 20 वाला ते काही सांगायची गोष्ट आहे सकाळी उठून फोन चिवडला त्याने सांगितलं होत मला सांग काय ते बाकीचे भानगड कथा सोड 15 दिवस झाले तू डेअरी मध्ये बसत का नाही आणि लोकांना दही दूध देत का नाही आणि लोकांना देत का नाही कारभारी काय सांगू तुम्हाला मला ना खूपच कंटाळा आलाय दैनिक दिवसात तोच माझा व्यवसाय एकच एक काम करून मी बोर झाली एक काम कर काय एक हेलिकॉप्टर घेऊन मागतो बनकर साहेबाने आणि चंद्रावर चालली जाईल तू ते तर चांगलंच होईल पोटकायनं भरशील म्हणजे तुम्ही आई ना पोट भरासाठी म्हणजे तू नवऱ्याचा मांस खाशील का चिडू नवऱ्याचा मांस नाही तुम्ही माझं मांस खाऊ पूर्ण मला बारीक करून टाका अच्छा भाई उलटा चोर कोतवाल को डाटे असं बाटा मी करतो द्वारी मी करतो सारे काम मी करतो करत नाही तर सांगा कोणाले सांगितल्या बहिणीला माझ्या बहिणीला काय माझी बहिणी खाले का तुमच्या घरी खाले ते का मला सांग काय तू डेअरीवर बसत का नाही ना लोकांना दही दूध देत का नाही कारभारी खरं सांगू काय तुम्हाला मला त्या दहा दुधाचा एवढा घाणेरडा वास येते ना त्याच्या जवळ पण जाऊशी वाटत त्याची वास येते तुले मला काय हरकत नाही नको बसून वास येते नो प्रॉब्लेम नो टेन्शन तर मला सांग काय तुले 5,000 रुपये दिले तू लुगडं शिवाले दिले होते इथचा कोणता बदमाश टेलर हे कपडे बदमाश म्हणता हिंगण्या म्हणला माझे कपडे नाही शिवून देईन वा बदमाश नको म्हणा आले इकडं बरोबर शिवले बरोबर आहे कुठे गेले काउंट भरले आजकाल फॅशन आहे कारभार तामा बाजी हे फॅशन आहे म्हणते तर बायाने इकडून कापले तर आम्ही माणसाला इकडून कापून का बरं एक वेळा अरे मला सांग राधा काय फॅशन सांगते तुम्हाला तुम्हाला फॅशन सांगते सावित्रीबाई फुले राजमाता जिजाई आणि माता रमाई ज्या आईच्या लुगड्याला 17 गाठी होत्या आईने छत्रपती घडविला हो ना त्यांना लुगडं असं घातलं का डोक्यावरला पदर खाली पडू दिला नाही बरोबर आहे पडू दिला का नाही आणि तू 1 वर्ष झालं लग्नाले तर तू सांगते हे माझी फॅशन होय तर मला सांगते की 3 फोटो आपल्या घरी आहे सावित्रीबाई फुले राजमाता जिजाई भाऊ शिट्टीगा राजमाता जिजाई माता रमाई माता सावित्री त्या तिघींचा फोटो मध्ये त्यांचा शेव कुठं आहे कारभारी त्या तिघींचा शेव त्यांच्या फोटो मध्ये डोक्यावर आहे डोक्यावर आहे तुला 1 वर्ष झालं लग्नाले ना त्या शेव कुठं आहे आता घेते तू मला लहानपणा नको देऊ लक्षात ठेव जोपर्यंत मला ताव थंड होत नाही कधीतरी थंडी चालू मला काय म्हणायचं आहे काय उद्या कोणी म्हणलं गावामध्ये कोणाची बायको होय
कोणाची? तर म्हणला पाहिजे हे सुरशाची बायको होय. असं जरी बाई कामाला काम नाही करत पण माना सन्मानानं राहते म्हणत. हो. नाही तर त्या पदर पाहिला असा कसा आणि गाडीवाला. हक्की मी काही कचरेवाली दिसते तुम्हाला? कचरेवाली नाही, तुमच्या बहीण डंपर आहे, कचऱ्याचं डंपर. शी नाही डॉम्पर म्हणता. फॅशन करायची आहे तर पुस्तकाची कर. असं फॅशन करायची आहे तर विचाराची कर. हो, हो. हा एक कपड्याची फॅशन करून कोण तीर मारला करा ना? कोणीच नाही मारला. कोणच नाही मारला. हो ना. आणि म्हणून तुला काय म्हणतो? काय म्हणता कारभारी? हम उनसे मोहब्बत करीते, हम उनसे मोहब्बत करीते, क्या बात है? दिन रात सनम रोते. हम उनसे मोहब्बत करीते, दिन रात सनम रोते. हम उनसे मोहब्बत हम उनसे मोहब्बत करीते, हम उनसे मोहब्बत करीते, दिन रात सनम रोते. हम उनसे मोहब्बत करीते, दिन रात सनम रोते. दादा हा हट्ट पकडून बसल्यानं होणार नाही. नाही. आणि म्हणून तुला काय म्हणायचं आहे? काय म्हणता कारभारी? हट्ट सोड ग माझे नारी, हट्ट सोड ग माझे नारी, आणि हा संसार सारा जळत. हट्ट सोड ग माझे नारी, हा संसार सारा जळत. मी सांगू ना, मी बोलू ना, अगं तुला मत्याळ करते. हट्ट सोड ग माझे नारी, हट्ट सोड ग माझे नारी, हा संसार सारा जळते. हट्ट सोड ग माझे नारी, हा संसार सारा जळते. दादा तुला माहित आहे का काय सावित्री